गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द लॉगरिथम. लॉगरिथममध्ये बेटा आजचा आपला शेवटचा सेशन असेल. ठीक आहे. सगळेच्या सगळे गणित आजचे टिपिकल असते. सगळेच्या सगळे सम्स आजचे कसे असतील बेटा टिपिकल. थोडेफार बऱ्यापैकी याच्यामध्ये ट्विस्टिंग्स असतील. प्रत्येक गणितामध्ये ट्विस्टिंग असेल बेटा. ठीक आहे. ओके. मग आजचा आपण फर्स्ट सम स्टार्ट करू. क्वेश्चन घ्या. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स. डिटरमाइन the value of x. Determine the value of x if log of base ला 49 पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये log of base ला 2 पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 5x minus 2 ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू किती बेटा 1/2. आता फुल कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे. काय म्हणतो बेटा लॉग ऑफ बेसला 49 पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग ऑफ पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 5x minus 2 ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती बेटा 1/2. आधी गणित घेण्याच्या आधी हा इकडे बेसिक आहे बेटा. ह्या गणिताचं इकडच्या साईडला बेसिक आहे. ते बेसिक नीट समजून घ्या. लॉग ऑफ y टू द बेसला a असेल इज इक्वल टू x असेल तर काय येतो y इज इक्वल टू a रेज टू x. हा a इकडे जातो x याच्या डोक्यावर जातो. ठीक आहे. लॉग आता ना बच्चा काय करायचं ही अख्खीच्या अख्खी किंमत आहे ना इथून ते इथपर्यंत या सगळ्याला तुम्ही y माना. सध्या या सगळ्याला काय माना y. आणि हा लॉग घेतला. हा लॉग आला ही किंमत y झाली. हा a झाला आणि हा x झाला. ठीक आहे. हा पहा हा लॉग दिसतोय. लॉग दिसला. ही किंमत म्हणजे a ची झाली. ठीक आहे. आणि ही किंमत म्हणजे कुठली झाली x ची झाली. मग उत्तर किती येतं बेटा y इज इक्वल टू y म्हणजेच किती माझा लॉग ऑफ. ठीक आहे. याला बेसला 2 आहे बेटा. ठीक आहे. लॉग ऑफ 5x minus 2 बेसला 2 इज इक्वल टू y ची किंमत घेतली a रेज टू x. a ची किंमत 49 त्याला रेज टू x. x ची किंमत किती आहे 1/2. पहिली टिपिकल स्टेप. ही टिपिकल स्टेप कळाली तरच गणित पुढे जा अन्यथा जाऊच नका. ठीक आहे. पुन्हा एकदा याच्यातून लॉग घेतला. ही लॉगची किंमत. पुढची ही अख्खीच्या अख्खी y ची किंमत आहे. ही अख्खीच्या अख्खी कोणाची किंमत आली बेटा y ची. हा काय झाला तुमचा a आणि हिच्या डोक्यावरती काय आला x. इकडे काय आला x. मग y तसाच ठेवायचा. y आला a रेज टू x 49 रेज टू 1/2. आता ना बेटा 49 रेज टू 1/2 चं उत्तर. आता सगळ्यांना माहिती आहे a रेज टू 1/2 असेल त्याला आपण अंडर रूट ऑफ a असं लिहितो. आपण नेहमी अंडर रूट ऑफ a बघितलंय बेटा. मग अंडर रूट ऑफ a रेज टू याला 1 इकडे काही नसतो म्हणजे 2 इथं काही नसतो म्हणजे 1 इथं काही नसतो म्हणजे 2 म्हणजे त्याला काय लिहिता येतं a रेज टू 1/2. कुठला फॉर्म्युला आहे बच्चा अंडर रूट ऑफ a m आणि n असेल तर किती येतं a रेज टू m अपॉन n. काय होतं बेटा आतमधली संख्या वरती जाते बाहेरची संख्या खाली येते. आतमधली संख्या वरती जाते बाहेरची संख्या खाली येते. त्याच फंड्याने इथे किती आलं 49 रेज टू 1/2 आहे. मग इथे लॉग ऑफ पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 5x minus 2 त्याच्या बेसला 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 49 लिहिता लिहिला. राईट. अंडर रूट ऑफ 49 म्हणजे मग पुन्हा लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 5x minus 2 त्याच्या बेसला 2 इज इक्वल टू 7 इज इक्वल टू 7. इथे मी पहिल्यांदा हा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. फर्स्ट टाइम फॉर्म्युला यूज केला. आता मी सेकंड टाइम फॉर्म्युला म्हणजे सॉरी इथे मी फर्स्ट टाइम फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे. फर्स्ट टाइम फॉर्म्युला यूज केला. आता मी पुन्हा सेकंड टाइम माझा तो फॉर्म्युला वापरेल. आता सेकंड टाइम मध्ये ही किंमत म्हणजे लॉग दिसतेय. ठीक आहे. ही किंमत म्हणजे कुठली झाली a ची. ही किंमत म्हणजे कुठली झाली y ची आणि ही किंमत म्हणजे काय झाली x ची. मग उत्तर किती येतं y. y म्हणजे किती आलं बेटा 5x minus 2 इज इक्वल टू a रेज टू x म्हणजेच 2 रेज टू किती बेटा 7. मग पुन्हा इथे 5x minus 2 आता लॉग दिसेल का बेटा अजिबात नाही. खाली दिसतंय का लॉग नाही. इथे लॉग का दिसलं तर ही अख्खी y ची किंमत मानली होती म्हणून इथे तुम्हाला लॉग दिसलं. हा लॉग निघून गेला. ही a ची किंमत आहे ही अख्खी y होता म्हणून हा अख्खा y इथे आला. आता काय झालं y ची किंमत फक्त 5x minus 2 आहे. फक्त 5x minus 2 आलं. हा 2 इथं गेला आणि x त्याच्या डोक्यावरती गेला. कळालं. इथे काय घडलं आणि इथे काय घडलं. इथे तुम्ही सेकंड टाइम फॉर्म्युला यूज केला. इथे तुम्ही सेकंड टाइम फॉर्म्युला यूज केला. जसं आधी फर्स्ट टाइम यूज केला इथे तुम्ही सेकंड टाइम फॉर्म्युला यूज केला. मग आता 2 रेज टू 7
कॅल्सी मध्ये सोडवा 2�7 किती आलं बेटा 128 विच इज इक्वल टू किती आलं 128. मग 5x विच इज इक्वल टू मायनस तिकडे गेला होती प्लस 128 प्लस 2 मग 5x विच इज इक्वल टू 130 मग x इज इक्वल टू 130 डिवायडेड बाय 5 मग x इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करा 130 डिवायडेड बाय 5 130 डिवायडेड बाय 5 किती आलं बेटा 26 x ची किंमत किती आली 26. ठीक आहे टेक्स्टबुक मध्ये हे गणित चुकलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये हे गणित चुकलेलं आहे. हा फर्स्ट टाइम फॉर्म्युला वापरा मग सेकंड टाइम रट्टाबाजी करू नका समजून घ्या फॉर्म्युला कसा यूज केला काय काय नाही आणि मग गणिताकडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे प्रॅक्टिस करा 2 ते 3 वेळेस हे गणित व्यवस्थित लिहून बघा तेव्हाच समजेल अन्यथा समजणार नाही बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळं गणित व्यवस्थित शांतपणे लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं गणित शांतपणे लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल पुढचं सम बेटा आता पुढचं सम ओके 2.17 2.8 ओके पुढे आता व्हिडिओ पॉज करून सगळ्यांचं गणित लिहून झालं बेटा. ओके नेक्स्ट सम आता पुन्हा काय म्हणतोय तो ते बघा. फाइंड x if क्वेश्चन आहे find x if log of x to the base 2 plus log of 2 to the base x is equal to 2. पुन्हा हे गणित टिपिकल का टिपिकल आहे पुढे सांगतो. फाइन इथं बेटा सगळ्यात पहिले जर हे असं असेल तर x ची किंमत सांग. मग लॉग ऑफ किती दिलंय x टू द बेस 2 प्लस लॉग ऑफ किती बेटा 2 टू द बेस x पुन्हा गणिताचे बेसिक्स इकडे लिहितोय आपल्याकडे बेटा एक फॉर्म्युला आहे लॉग ऑफ x टू द बेस y असेल तर त्याला काय लिहिता येतं 1 अपॉन लॉग ऑफ y टू द बेस x असं पण लिहिता येतं आणि उलट पण लिहिता येतं. आठवतंय x टू द बेस y असेल तर खाली जाताना y टू द बेस x होतं किंवा y टू द बेस x असेल तर उलट येताना काय होतं बेटा वरती x टू द बेस y होतं. तो फंडा इथे यूज करा इज इक्वल टू किती हा 2 आहे इथे लॉग ऑफ x टू द बेस 2 तसंच ठेवा प्लस याला काय लिहिता येईल 1 अपॉन लॉग ऑफ 1 अपॉन लिहिलं तर हा x वरती जाईल आणि 2 कुठे येईल बेटा खाली इज इक्वल टू 2. असं का केलं आता असं याच्यासाठी केलं बेटा इथे लॉग ऑफ x टू द बेस 2 आहे आणि याला पण मी लॉग ऑफ x टू द बेस 2 त्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट केलं. असं का केलं तर याला पण मी लॉग ऑफ x टू द बेस 2 च्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट केलं. पुढे ही एक टिपिकल स्टेप पहिली मी आज बोलले सगळे गणित आजचे टिपिकल आहेत. पुढे मग लेट पुन्हा ही टिपिकल स्टेप आहे लॉग ऑफ x टू द बेस 2 ला आपण a मानून घेऊ सध्या याला काय मानून घ्या सध्या a. पुन्हा ही पण एक प्रचंड टिपिकल स्टेप ठीक आहे. मग याला मी a मानलं a याच्या लॉग ऑफ x टू द बेस 2 च्या जागी a लिहिलं प्लस पुन्हा 1 अपॉन किती आलं a इज इक्वल टू 2 राईट a प्लस 1 अपॉन a इज इक्वल टू 2. ओके याच्या खाली काही नाही म्हणजे 1 याचा लसावी किती आला बेटा a तिरकस गुणाकार a गुणिले a चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2 राईट. हा डिवाइडला तिकडे गेला होती मल्टिप्लाय मग इथे a चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2a इज इक्वल टू किती आलं 2a. हा प्लस इकडे आला होती मायनस मग a चा स्क्वेअर प्लस 1 मायनस 2a इज इक्वल टू 0. याला लिहिताना पहिले हायेस्ट डिग्री मग a वाली टर्म मायनस 2a आणि प्लस 1 इज इक्वल टू 0. a चा स्क्वेअर मायनस 2a प्लस 1 इज इक्वल टू 0. a चा स्क्वेअर मायनस 2a प्लस 1 इज इक्वल टू 0. मी पुन्हा ती टर्म इथे लिहितो a चा स्क्वेअर मायनस 2a प्लस 1 इज इक्वल टू 0. a चा स्क्वेअर मायनस 2a प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके आता पुढे काय इथं बेटा आता पुन्हा फॅक्टर्स पाडायचे. मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 1 ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर किती आली पाहिजे -2. मल्टिप्लिकेशन 1 आलं पाहिजे ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर -2.
कुठले कुठले बेटा फॅक्टर्स 1 आणि 1. मल्टिप्लिकेशन केली सपोज 1चा मल्टिप्लिकेशन 1 म्हणजे 1 आणि 1च येणार राईट. आता चिन्ह बघू, याला मायनस आहे म्हणून याला पण काय बेटा मायनस, दोघं सेम आहेत दोघींना काय देऊन टाका मायनस. -1 इंटू -1 मल्टिप्लिकेशन केलं तर +1 येतं. -1 किती येतं -2. म्हणजेच काय झाले फॅक्टर्स a -1 पुढच्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा a -1 इज इक्वल टू 0. म्हणजेच a -1 इज इक्वल टू 0 और a -1 इज इक्वल टू 0. म्हणजेच a इज इक्वल टू 1 और a इज इक्वल टू 1. म्हणजेच दॅट इज एकच a ची किंमत आली a इज इक्वल टू 1. दॅट इज a इज इक्वल टू 1. एक तर असं करा म्हणजे फॅक्टर्स पाडून, एक तर फॅक्टर्स पाडून करा किंवा त्याला अजून एक पद्धत मी सांगतो बेटा. अजून एक पद्धत काय, हा नाही का बेटा तुम्हाला आठवतोय a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर फॉर्म्युला आठवतोय किती असतो, a स्क्वेअर -2ab प्लस b चा स्क्वेअर. माहिती हा फॉर्म्युला. मग हा जो आहे ना बेटा a स्क्वेअर -2a प्लस 1 इज इक्वल टू 0, याला ऑल मध्ये मेथड सांगतोय, यालाच ऑल मध्ये मेथड सांगतोय, कॉन्सन्ट्रेशन द्या. याला काय लिहिता येईल बेटा a स्क्वेअर -2a प्लस 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. पहा इथे जर आता मी याला फोडलं ना बेटा a -1 ब्रॅकेटच्या स्क्वेअरला फोडलं ह्या फॉर्म्युल्याने, a ची किंमत a चे मग a चा स्क्वेअर मायनस 2 गुणिले a ची किंमत a चे b ची किंमत 1a आणि प्लस 1 चा स्क्वेअर. म्हणजेच a -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू किती येतं a स्क्वेअर -2a प्लस 1 चा स्क्वेअर. असं न जाता उलट या a चा स्क्वेअर -2a प्लस 1 चा स्क्वेअरला काय लिहिता येतं a -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. a स्क्वेअर -2a प्लस 1 च्या स्क्वेअरला काय लिहिता येतं बेटा a -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक तर हे फॅक्टर्सने लक्षात घ्या किंवा हा फॉर्म्युला आहे कशाचा बेटा a -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथे किती आलं a -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. स्क्वेअर तिकडे गेला स्क्वेअर रूट झाला म्हणजेच a -1 इज इक्वल टू 0. म्हणजेच a इज इक्वल टू किती आलं बेटा 1. म्हणजे दोघांनी उत्तर तुमचं किती येतं बच्चा लोक a इज इक्वल टू 1च येतं. दोघांनी तुमचं उत्तर किती येतं a इज इक्वल टू 1. मला किती भेटलं a इज इक्वल टू 1. बट a ची काही ती किंमत आहे a इज इक्वल टू काहीतरी अजून केलेलं आहे. a इज इक्वल टू किती बेटा log ऑफ x टू द बेस 2. देअरफॉर आता a च्या जागी काय बेटा log ऑफ x टू द बेस 2 इज इक्वल टू 1. इज इक्वल टू 1. आत्ताच मी एक फॉर्म्युला बघितला कुठला होता बेटा तो, आत्ताच आपण एक फॉर्म्युला बघितला log ऑफ y टू द बेसला a असेल इज इक्वल टू x असेल त्याला काय लिहिता येतं बेटा y इज इक्वल टू a रेस टू x असं लिहिता येतं. y इज इक्वल टू a रेस टू x. आता इथं पावर इथं ही किंमत म्हणजे कुठली किंमत झाली बेटा y ची, ही किंमत म्हणजेच काय झाला a दिसतोय हा y आला, हा म्हणजे a झाला आणि ही म्हणजे काय झाली बेटा x ची किंमत झाली. ठीक आहे. इथे xy जास्त आहे कन्फ्युजन होईल म्हणून याला मी खोडून टाकतो बेटा कन्फ्युजन टाळून द्यायला. काय इथे आता ह्या फॉर्म्युलानं हा y तसा झाला, y च्या जागी इथं काय बेटा x आहे, x इज इक्वल टू हा तिकडे जातो आणि हा याच्या डोक्यावर जातो 2:1. म्हणजेच x इज इक्वल टू किती आलं बेटा 2. म्हणजेच x इज इक्वल टू किती आलं बच्चा लोक 2. म्हणजेच x इज इक्वल टू किती आलं 2. पुन्हा हे गणित प्रचंड टिपिकल, बेसिक्स पण महत्वाचे, गणित पण इकडे दिलेलं आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला पिच्छा सोडत नाही बेटा, टिपिकल सोर्स मध्ये हा फॉर्म्युला पिच्छा सोडत नाही. व्यवस्थित बघायचं. इथे काय बेटा x च्या जागी y आलाय, ठीक आहे, सॉरी y च्या जागी x आले म्हणून x आला. इथे हा काय a इकडे गेला, ही किंमत याच्या डोक्यावर जाते, हा इथे येतो ही इकडे जातो हा याच्या डोक्यावर, हा इथे हा इकडे याच्या डोक्यावर, हा इथं हा तिकडं हा याच्या डोक्यावर. लक्षात आलं. हा इथं हा तिकडं हा याच्या डोक्यावर म्हणून 2:2 म्हणून x इज इक्वल टू किती आलं 2. प्लीज आजचे गणित टिपिकल आहेत, समजायला थोडेसे अवघड जातात. 2-2, 3-3 वेळेस प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला गणित जमतील. 2-2, 3-3 वेळेस प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला गणित जमतील. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं गणित लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं गणित लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून काढायचं आहे. बेसिक्स पण लिहायचे, बेसिक्स पण लिहायचे आहेत, बेसिक्स पण लिहायचे आहेत. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम आता, नेक्स्ट सम पुढचं गणित घेतो बेटा.
2 लिहायचं फक्त. ओके, फाइंड एक्स इफ, पुन्हा फाइंड एक्सच आहे. फाइंड एक्स इफ log of x upon log of 4 is equal to log of 16 upon log of 64 upon log of किती आलं बेटा 64. ओके, आता फुल कॉन्सन्ट्रेशन इकडे. पहिले त्यांनी गिवन थिंग काय, log of x upon log of 4 आहे, ठीक आहे, विच इज इक्वल टू log of किती बेटा 16 upon log of 64 अपॉन लॉग ऑफ किती बेटा 64. आता इथे ना बेटा याच्यात आणि याच्यात हा 4 हा 64 आणि हा 16 याच्यामध्ये काही संबंध आहे तो आधी ओळखा. काय संबंध आहे बेटा, 16ला मी 4चा स्क्वेअर लिहू शकतो, 64ला मी 4चा क्यूब लिहू शकतो. येस, 16ला काय लिहू, 16ला काय लिहू शकतो 4चा स्क्वेअर, 16ला काय लिहू शकतो बेटा मी 4चा स्क्वेअर. ठीक आहे, 4चा स्क्वेअर केलं 16 येतं. 64ला काय लिहू शकतो मी 4चा क्यूब. मग त्याच्या अनुषंगाने लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 4 इज इक्वल टू लॉग ऑफ किती बेटा 4चा स्क्वेअर अपॉन खाली पुन्हा लॉग ऑफ 4चा क्यूब. ओके, हा पुन्हा 2 पुढे आणि हा 3 कुठे येईल बेटा पुढे येईल. मग इथे किती होऊन जाईल, लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 4 is equal to 2 into the log of 4 upon खाली 3 into the log of 4. मग log 4 दोघीकडचे काय झाले बेटा कॅन्सल, दोघे एकमेकांना काय झाले कॅन्सल. शिल्लक काय आलं बेटा log of x upon log of 4 is equal to 2 upon 3 is equal to किती आलं बेटा 2 upon 3. हा डिवाइडला आहे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय, हा डिवाइडला आहे तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय. म्हणजेच पुढे आता किती होऊन जाईल बेटा, हा 3 इकडे आला, 3 इंटू द लॉग ऑफ एक्स झालं. हा डिवाइडला होता इकडे आला मल्टिप्लाय, तसाच हा डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, विच इज इक्वल टू 2 इंटू द लॉग ऑफ 4 आलं. 2 इंटू द किती आलं लॉग ऑफ 4. पुन्हा आता जसं आपण आता इकडे फॉर्म्युला यूज केला, लॉग ऑफ एक्स रेज टू एन असेल तर काय येतं एन इंटू द लॉग ऑफ एक्स येतं. असं आलं तसं उलट पण येऊ शकतं. एन लॉग ऑफ एक्स असेल तर हा एन कुठे जातो याच्या डोक्यावर, हा एन याच्या डोक्यावर जातो, आला बेटा डोक्यावरती. तसंच इथे लॉग ऑफ किती बेटा एक्सच्या डोक्यावरती काय येईल 3 विच इज इक्वल टू लॉग ऑफ 4च्या डोक्यावरती स्क्वेअर. 4च्या डोक्यावरती काय बेटा स्क्वेअर. आता ना आपण एक नियम बघितलेला आहे, लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय असेल तर काय येतो देअरफॉर एक्स इज इक्वल टू वाय असं लिहिता येतं. हा नियम बघितलाय आपण, एबीच्या फॉर्म मध्ये असेल किंवा एक्स वायच्या फॉर्म मध्ये असेल. तसंच दोघीकडचे लॉग एकमेकांना काय होतात कॅन्सल, आणि अशा शॉर्टकट मध्ये बोला कॅन्सल नाही होत, तो नियम आहे असा. ठीक आहे, मग इथे किती होऊन जाईल एक्सचा क्यूब इज इक्वल टू 4चा स्क्वेअर. मग एक्सचा क्यूब इज इक्वल टू 4चा स्क्वेअर म्हणजे 16. हा क्यूब आहे तिकडे गेल्यावरती काय होईल बेटा क्यूब रूट. लक्षात ठेवा ए चा क्यूब इज इक्वल टू बी असेल तर ए इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ बी असं होतं. ठीक आहे, जसं आपलं ए चा स्क्वेअर इज इक्वल टू बी असेल तर ए इज इक्वल टू काय होतं बेटा अंडर रूट ऑफ बी होतं, हो की नाही. अंडर रूट होतं इथे काही नसतं म्हणजे स्क्वेअर असतो का, हा स्क्वेअर तिकडे गेला स्क्वेअर रूट होतो. तसंच इकडे क्यूब आहे तिकडे गेल्यावरती काय होईल बेटा क्यूब रूट होईल. लक्षात आलं. बेसिक्स पुन्हा महत्वाचे. त्याच्याच अनुषंगाने एक्स इज इक्वल टू इथे काय बेटा क्यूब रूट ऑफ 16. एक्स इज इक्वल टू किती बच्चलो क्यूब रूट ऑफ 16. एक्स इज इक्वल टू किती बच्चलो क्यूब रूट ऑफ 16. पुन्हा IMP सम. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. बेसिक्स पण लिहायचे आहेत, बेसिक्स तिकडे बाजूला आहेत ते पण लिहून घ्यायचे आहेत. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित बेटा आता नेक्स्ट पुढचं गणित पुन्हा टिपिकल
पुन्हा टिपिकल. बेटा ह्या याच्यामध्ये सगळ्यात मेन बेसिक्स आहेत. हा ओके. इफ लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये m प्लस n अपॉन 3 इज इक्वल टू 1 अपॉन 2 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 अपॉन 2 लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n, log of m plus log of n. Show that m upon n plus n upon m is equal to 7. हे मला शो दॅट करायचं आहे. गणित कसं सोडवायचं नीट बघा. आता सगळ्यात पहिली गिवन थिंग लिहून घेऊ. लॉग ऑफ किती बेटा m प्लस n अपॉन 3 इज इक्वल टू किती आहे 1 अपॉन 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n असंच आहे. हे गिवन थिंग आहे. हा डिवाइडला आहे इकडे आलं होती मल्टिप्लाय, हा डिवाइडला इकडे आलं होती मल्टिप्लाय. 2 इंटू द किती होऊन जाईल लॉग ऑफ m प्लस n अपॉन 3 इज इक्वल टू किती बेटा इथे लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. या स्टेप मध्ये काही अडचण सिंपल आहे. डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. पुन्हा आता आपल्याकडे n लॉग ऑफ x असेल तर काय लिहिता येतं बेटा लॉग ऑफ x त्याला रेस टू n. हा n कुठे जातो डोक्यावरती, तो n कुठे जातो डोक्यावरती. तसंच हा 2 पण कुठे जाईल याच्या डोक्यावर. मग लॉग ऑफ किती लिहिते m प्लस n अपॉन 3 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. इथे जर बघायला गेलं तर इथे माझ्याकडे फॉर्म्युला आहे लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y असं असेल तर उत्तर किती येतं लॉग ऑफ एक्स वाय. आठवतंय का दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. तसंच ऍडिशन इथे आता लॉग ऑफ किती होईल बेटा इथे m इंटू द n. काही अडचण पक्का. हा 2 वरती गेला, या दोघांची ऍडिशन आहे. आता काय होईल बेटा मल्टिप्लिकेशन. पुन्हा मी आत्ताच एक नियम बघितला लॉग ऑफ x इज इक्वल टू लॉग ऑफ y असं असेल. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. याला काय लिहिता येतं बेटा x इज इक्वल टू y. याला काय लिहिता येतं x इज इक्वल टू y. तसंच इथे हा x अख्खा झाला, हा अख्खा y झाला. दोघीकडचे लॉग काय झाले कॅन्सल. शिल्लक किती आलं m प्लस n अपॉन 3 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू mn. इज इक्वल टू किती आलं mn. आता हा जो स्क्वेअर आहे ना हा दोघांना सेपरेट होईल. कसं आता आपल्याकडे पुन्हा एक फॉर्म्युला a अपॉन b त्याचा स्क्वेअर असेल तर किती होतं बेटा a चा स्क्वेअर अपॉन b चा स्क्वेअर म्हणजे तो स्क्वेअर दोघांना काय होतो सेपरेट. तसंच इथे m प्लस n त्याचा स्क्वेअर आणि खाली 3चा पण काय होऊन जाईल बेटा स्क्वेअर विच इज इक्वल टू mn. ठीक आहे. आधी इथे m प्लस n ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच ठेवा, 3चा स्क्वेअर 9 आला विच इज इक्वल टू mn. ही स्टेप कळाली. m प्लस n ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच 3चा स्क्वेअर 9 ठीक आहे इज इक्वल टू mn. हा 9 डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. किती येईल बेटा मग आता इथे किती होऊन जाईल इथे सांगा. इथे सगळ्यात पहिले m प्लस n ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू द mn राईट. डिवाइडला होतं तिकडे गेला मल्टिप्लाय. आता ना बेटा आपल्याकडे पुन्हा अजून एक बेसिक आहे a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला किती येतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर. माहिती आहे सगळ्यांना a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर. तसंच a च्या जागी m आहे, b च्या जागी n आहे. मग किती लिहिते a चा स्क्वेअर म्हणजेच m चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2m इंटू द n प्लस n चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 9mn. विच इज इक्वल टू किती आलं बच्चा लोग 9mn. विच इज इक्वल टू किती आलं 9mn. हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस. मग m चा स्क्वेअर प्लस n चा स्क्वेअर इज इक्वल टू 9mn मायनस 2mn. ठीक आहे. मग पुन्हा m चा स्क्वेअर प्लस n चा स्क्वेअर इज इक्वल टू 7mn. इज इक्वल टू किती आलं बेटा 7n. 9 मायनस 2 7. बर आता इथे जर ऑब्झर्व केलं इज इक्वल टू 7 हवा आहे पण पुढे काही दिसतंय का नाही. शो दॅट मध्ये मला इथे पुढे काहीच दिसत नाहीये. इथे गडबड कोण करते मला mn गडबड करते. गडबड कोण करते बेटा mn. मग हा mn मल्टिप्लाय इकडे आला होती काय होईल डिवाइड. पण तो डिवाइडला येताना फक्त m च्या स्क्वेअरला असेल का नाही. फक्त n च्या स्क्वेअरला असेल का नाही. अख्ख्याला डिवाइड जाईल. म्हणजे कसं बेसिक्स पुन्हा सांगतो a प्लस बी
ठीक आहे, इज इक्वल टू सी डी असेल तर हा डी डिवाइडला येताना ए प्लस बी अपॉन डी होतं विच इज इक्वल टू सी होतं. म्हणजे हा डिवाइड येताना अख्ख्याला डिवाइड येतो, लक्षात ठेवा, अख्ख्याला डिवाइड होतो तो. मग इथे एम चा स्क्वेअर प्लस एन चा स्क्वेअर त्याला डिवाइडेड बाय एम एन विच इज इक्वल टू किती आलं बेटा 7. पुढे काय, पुढे बेटा हा जो डी आहे तो दोघांना सेपरेट बनवतो, ए अपॉन डी प्लस बी अपॉन डी इज इक्वल टू सी. म्हणजे हा डी दोघांना काय होतो बेटा सेपरेट. हा पुन्हा एक बेसिक नियम आहे. तसंच इथे डी च्या ऐवजी एम एन आहे, तो एम एन दोघांना काय होऊन जाईल बेटा सेपरेट. मग इथे किती आलं एम चा स्क्वेअर अपॉन एम एन प्लस एन चा स्क्वेअर अपॉन एम एन विच इज इक्वल टू 7. मग हा स्क्वेअर गेला आणि हा एक एम गेला, हा स्क्वेअर गेला आणि हा एक एन गेला. काय शिल्लक आलं एम अपॉन एन प्लस एन अपॉन एम इज इक्वल टू 7. हेच प्रूफ करायचं होतं बच्चांनो, हेच प्रूफ करायचं होतं. ठीक आहे, पुन्हा टिपिकल किती फॉर्म्युले लागले बेसिकचे ते बघा, किती बेसिकचे फॉर्म्युले लागले ते बघा. गणित किती इम्पॉर्टंट होतं त्याच्यावरनं लक्षात येईल, गणित किती इम्पॉर्टंट होतं त्याच्यावरनं लक्षात येईल. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या पटापट. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, पुढचा सम काय म्हणतोय आता, हे अजून जास्त टिपिकल आहे. इफ एक्स चा स्क्वेअर दोन मिनिटं फक्त. इफ एक्स चा स्क्वेअर प्लस वाय चा स्क्वेअर इज इक्वल टू 7xy, show that 2 into the bracket 2 log of ब्रॅकेटच्या आतमध्ये x प्लस वाय इज इक्वल टू द लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y प्लस लॉग ऑफ 9 इज इक्वल टू किती येतं लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y प्लस लॉग ऑफ 9. ओके, हे मला प्रूफ करायचं आहे. आता त्यांनी गिवन थिंग मध्ये काय दिले बेटा, एक्स चा स्क्वेअर प्लस वाय चा स्क्वेअर इज इक्वल टू 7xy इज इक्वल टू किती आहे बेटा 7xy. आता अत्यंत 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 महत्वाचं हे ना बेटा, जसे तुमचे डी ग्रुपचे गणित होते 10वी मध्ये, ड ग्रुपचे गणित म्हणजे सुचायला पाहिजे, सुचलं तर जिंकलं, तशा टाईपचे गणित आहे. याच्यामध्ये ना बेटा सपोज मी दोघीकडे लॉग टाकून दिला, लॉग टाकल्याच्या नंतर हा काय होऊन जाईल लॉग ऑफ 7xy सपोज टाकला म्हणतोय. मग लॉग ऑफ 7xy ला आपण काय लिहू शकतो, लॉग ऑफ 7 प्लस लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y असं लिहू शकतो का. लॉग ऑफ ABC असेल, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बेटा, लॉग ऑफ A प्लस लॉग ऑफ B प्लस लॉग ऑफ C असं असेल तर काय येतं लॉग ऑफ ABC. मल्टिप्लिकेशन होतं की नाही, त्याला उलट घेतलं. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग ऑफ A प्लस लॉग ऑफ B प्लस लॉग ऑफ C. मल्टिप्लिकेशन होतं त्याला काय घेतलं लॉग ऑफ 7 प्लस लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y घेतलं. पण इथे नीट ऑब्झर्व केलं तर इथे 9 आहे, इथं किती आहे 9 आहे. किती आहे बेटा इथे 9. मग 9 इथं कधी येईल बेटा माहिती का, जेव्हा तू इथे 2xy ऍड करशील. जर मी इथे 2xy ऍड केले तर हा किती होऊन जाईल बेटा 9. म्हणजे याच्या जवळपास 9 तर येईल, 9 वाकडेल, मग माझं हे भेटेल. त्याशिवाय हे असं भेटेल का, नाही भेटणार. त्याशिवाय हे असं भेटेल का बेटा, नाही भेटणार. फाईन, हे कधी भेटेल तुला, जेव्हा इथे 9xy आलं. सपोज पहा जसं 7xy होतं ना, त्याच्याऐवजी मी लॉग ऑफ 9xy घेतलं तर याचा आन्सर किती येईल बेटा लॉग ऑफ 9 प्लस लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y. हो की नाही, हे असं लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y प्लस लॉग ऑफ 9. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे की नाही, पण याच्यात काय पाहिजे लॉग ऑफ 9xy पाहिजे. मग 9xy पाहिजे, इथं किती आहे 7xy. मग मी काय करेल इथे पहा, हा x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर इज इक्वल टू हा जो 7xy आहे ना त्याच्यामध्ये मी 2xy ऍड करून टाकेल. चालेल. जर मी इकडे मनाने 2xy ऍड केले तर मला इकडे पण 2xy ऍड करावे लागतील, इथे पण मला काय होईल बेटा 2xy ऍड करावे लागतील. येस ऑर नो.
जर मी इथे मनाने 2xy ऍड केले, जर मी इकडे एखादी टर्म ऍड केली तर इकडच्या साईडला पण ते ऍड करावं लागेल. येस, दोघीकडे म्हणजे ती टर्म बॅलन्स होईल, अन्यथा बॅलन्स होईल का? नाही. मग याला मी काय करतो, पुन्हा एक्सचा स्क्वेअर प्लस 2xy प्लस पुन्हा वायचा स्क्वेअर विच इज इक्वल टू किती आलं, 9xy. विच इज इक्वल टू किती आलं, 9xy. पण जर तुम्ही याला नीट ऑब्झर्व केलं ना, याला तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर आपला जो a चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर आहे ना, त्यासाठी फॉर्म्युला किती आहे बेटा, a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. येस, तसंच मी x चा स्क्वेअर प्लस 2xy प्लस y चा स्क्वेअर घेतला तर किती येईल, x प्लस y ब्रॅकेटचा स्क्वेअर, x प्लस y ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे ह्या टर्मच्या ऐवजी काय लिहिता येईल मला, x प्लस y ब्रॅकेटचा स्क्वेअर. ह्या टर्मच्या ऐवजी काय लिहिता येईल, x प्लस y ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथे किती आलं, x प्लस y ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 9xy. विच इज इक्वल टू काय आलं, 9xy. आता कमी कशाची बेटा, दोघी साईडला जसं आपण हा फॉर्म्युला बघितलाय पुन्हा, लॉग ऑफ x इज इक्वल टू लॉग ऑफ y असतं. मग याच्यावरनं काय लिहिता येतं, x इज इक्वल टू y. जसं जर मग याला असं असं येऊ शकतो तर मी याला असं पण जाऊ शकतो, x इज इक्वल टू y असेल तर दोघी साईडला मी लॉग लॉग टाकू शकतो. हे दोघं इक्वल असतील दोघी साईडला लॉग लॉग टाकू शकतो. हे दोघं इक्वल असतील तर दोघी साईडला लॉग लॉग टाकू शकतो. हे दोघं इक्वल असतील तर दोघी साईडला लॉग, इकडे लॉग टाकला, ठीक आहे, आणि विच इज इक्वल टू पुन्हा इकडे लॉग टाकला, लॉग ऑफ किती आलं बेटा, 9xy. दोघी साईडला काय टाकून दिलं, लॉग लॉग. पुन्हा आता हा 2 कुठे येईल बेटा, पुढे कुठला नियम, लॉग ऑफ x रेज टू n असेल तर काय येतं बेटा, n इंटू द लॉग ऑफ x. आता सांगायला नको, तो 2 कुठे आला, पुढे, मग 2 इंटू द किती आलं, लॉग ऑफ x प्लस y विच इज इक्वल टू लॉग ऑफ ए बी सी असेल तर लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी होतं. त्याच्याच अनुषंगाने काय आलं इथे, लॉग ऑफ 9 प्लस लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y प्लस किती आलं, लॉग ऑफ y. म्हणजेच 2 इंटू द लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये x प्लस y इज इक्वल टू जे दिलंय त्यांनी ते, विच इज इक्वल टू किती आलं, लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y प्लस लॉग ऑफ 9. खूप 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 जास्त टिपिकल सम. ज्याला सुचलं त्याला सुचलं, ज्याला नाही सुचलं तो बोंबलला, ज्याला नाही सुचलं तो बोंबलला. कळालं बेटा, गणित छोटस आहे पण बेसिक्स पा किती होते, गणित छोटेसे आहेत पण बेसिक्स पा किती होते. आज सगळ्या गणितांमध्ये बेटा मी बेसिकच जास्त लिहित बसलोय. गणित माझे खूप मोठे नव्हते पण बेसिक्स माझे महत्वाचे होते. गणित काय माझे मोठे नव्हते पण बेसिक्स जास्त महत्वाचे होते. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित आणि बेसिक्स सगळं लिहून घ्यायचं आहे. गणित आणि बेसिक्स सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. गणित आणि बेसिक्स सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे तुमचा लॉगरिथम चॅप्टर संपला. 2 चॅप्टर झालेत बेटा, लॉगरिथम आणि डिटर्मिनंट. उद्यापासून आता आपला मॅट्रिसेस नावाचा चॅप्टर चालू होईल. उद्यापासून कुठला चॅप्टर चालू होईल बेटा, मॅट्रिसेस नावाचा आपला चॅप्टर चालू होईल. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.